माहेरच्या लोकांकडूनच विवाहितेचा खून, आरग येथे मृतदेहाचे दहन. दुसऱ्या जातीच्या प्रियकरासोबत पळाल्याचा राग. पतीला सोडून दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत पळून गेल्याच्या रागातून माहेरच्या लोकांनीच आपल्या मुलीला जबरदस्तीने विष पाजून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुरावा मिटवण्यासाठी मृतदेह सांगली जिल्ह्यातील आरग येथे परस्पर दहन केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. त्याबद्दल विवाहितेचा भाऊ, काकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. सत्तव्वा संतोष हेळवी, वय वर्ष 24 असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. 21 मार्च रोजी घडलेली ही घटना आता उजेडात आली आहे. सत्तव्याचा काका प्रकाश भीमाप्पा हळवर, वय वर्ष 46, भाऊ शानूर सदाशिव हळवर, वय वर्ष 35 व भाऊजी कल्लाप्पा मायाप्पा हेळवी, वय वर्ष 40, तिघेही राहणार नदीगुडी, तालुका हुक्केरी अशी अटक केलेल्या 3 संशयितांची नावे आहेत. सत्तव्याचा 4 वर्षापूर्वी रायबाग तालुक्यातील हनबरट्टी येथील संतोष हेळवी यांच्याशी विवाह झाला होता. परंतु सत्तव्याचे माहेर गावातील म्हणजे नदीगुडीतील कृष्णा सहदेव पाटील नामक तरुणावर लग्नाच्या आधीपासूनच प्रेम होते. लग्नानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे 17 फेब्रुवारी रोजी सत्तव्वा पतीच्या घरातून पळून कृष्णाकडे गेली. त्यानंतर हे दोघे दोन्ही परिवारांपासून लपून बेळगावात भाडोत्री घर करून राहत होते. बरेच दिवस शोध घेऊनही सत्तव्याचा पत्ता न मिळाल्याने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद संबंधित कुटुंबियांनी पोलिसात दिली होती. एकीकडे पोलिसांकडून शोध सुरू असतानाच घरच्या लोकांकडूनही सत्तव्याचा शोध घेतला जात होता. 21 मार्च रोजी सत्तव्वा व तिचा प्रियकर कृष्णा सांगली जिल्ह्यातील आरग येथे दिसल्याचे काही लोकांनी सत्तव्याच्या माहेरच्या लोकांना सांगितले. त्या आधारे कुटुंबीय आरग गावात दाखल झाले. त्यांनी सत्तव्याचा पत्ता शोधून काढत तिला जबरदस्तीने सोबत हनबरट्टी गावात आणले. त्यांनी तिला जबरदस्तीने पकडून विष पाजले. ती मृत पावल्याचे लक्षात येताच रात्रीच तिचा मृतदेह दहन करण्यात आला.